तर आज आपण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर मागील इयत्तेत आपण पाहिलं आहे की जे भौगोलिक प्रदेश असतील, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील जे सजीव आहेत तर या सजीवमध्ये आपल्याला अनुकूलन दिसून येईल आणि हे अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवामध्ये सुद्धा विविध बदल झालेले आपल्याला दिसून येतात। आता 2011ला जेव्हा गणना झाली होती तर त्यावेळेस पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून यांची जी संख्या आहे ती 87 दशलक्ष जाती, म्हणजे फक्त संख्या नाही तर त्यांच्या एकूण जाती जर पाहिल्या आपण तर 87 दशलक्ष एवढ्या प्रमाणात आपल्याला विस्तृत अशी सजीव सृष्टीची विविधता दिसून येईल। मग असं जर असेल तर एवढी जी प्रचंड संख्या आहे सजीवांची तर यांचा अभ्यास करण्यासाठी यांची गटामध्ये विभागणी करणे ही जी गरज आहे ही शास्त्रज्ञांना भासली आणि त्यानंतर सजीवांमधील काही साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट हे तयार करण्यात आले। आता सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या याच प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात। याचा अर्थ असा आहे की जैविक वर्गीकरणामध्ये आपण सजीवांचे गट आणि उपगट हे शास्त्रज्ञांनी कसे तयार केले याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इतिहासामध्ये काही शास्त्रज्ञांनी नेमकी सुरुवात कशी केली होती ते आपण पाहू। आता सर्वप्रथम 1735 मध्ये कार्ल लिनियस हा जो शास्त्रज्ञ आहे यांना सजीव सृष्टीला 2 गटामध्ये अर्थातच 2 सृष्टीमध्ये विभागलं, ते म्हणजे वनस्पती आणि प्राणी सृष्टी। आता वनस्पती सृष्टी अर्थातच त्याला नाव व्हेजिटेबेलिया दिलं आणि जी प्राणी सृष्टी आहे तो आहे ॲनिमॅलिया। त्यानंतर इसवी सन 1866 मध्ये हेकेल नावाचा जो शास्त्रज्ञ आहे यानं 3 सृष्टी कल्पिल्या, अर्थातच त्यानं 3 गटामध्ये वर्गीकरण केलं पूर्ण सजीव सृष्टीचं आणि ते 3 सृष्टी अर्थातच पहिला आहे प्रोटिस्टा, दुसरा आहे वनस्पती आणि तिसरा आहे प्राणी। पुढचा प्रयत्न जो केला तो केला चॅटननं। तर इसवी सन 1925 मध्ये चॅटन या शास्त्रज्ञाने सजीवांचे 2 गट केले। पहिल्या गटाचं नाव होतं आदी केंद्रकी आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं दृश्य केंद्रकी। पुढचा प्रयत्न कोपलँड या शास्त्रज्ञानं केला 1938 मध्ये आणि त्यानं सजीवांच्या वर्गीकरण हे 4 सृष्टीमध्ये विभागलं आहे। त्यामध्ये पहिली सृष्टी आहे मोनेरा, दुसरी प्रोटिस्टा, तिसरी वनस्पती व चौथी आहे प्राणी। त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग्स विटाकर या अमेरिकन जो परिस्थिती तज्ञ आहे अर्थातच इकॉलॉजिस्ट यानं 1969 या वर्षी सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली होती। आता हे 5 गट कोणते आहेत ते समजून घेण्याच्या अगोदर वर्गीकरण करताना विटाकर यांनी नेमके कोणते निकष विचारात घेतले त्याबद्दल आपण चर्चा करू। तर पहिला निकष जो रॉबर्ट विटाकरनं विचारात घेतला, जो निकष विचारात घेतला तो आहे पेशीची जटिलता, अर्थातच कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर। तर पेशी या आदी केंद्रकी आहे का दृश्य केंद्रकी, तर ही जी पेशीची जटिलता आहे हा निकष सर्वप्रथम विटाकर यांनी विचारात घेतला। त्यानंतर सजीवांचा प्रकार किंवा जटिलता अर्थातच कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, तर सजीव हे एक पेशी आहे का बहुपेशी आहे, तर हा सजीवांचा प्रकार हा सुद्धा विटाकरनं विचारात घेतला। त्यानंतर तिसरा निकष जो रॉबर्ट विटाकरनं विचारात घेतला तो आहे पोषणाचा प्रकार, अर्थातच मोड ऑफ न्यूट्रिशन। आता यामध्ये जे वनस्पती आहे हे प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, अर्थातच त्यांचा जो पोषणाचा प्रकार आहे हा आहे स्वयंपोषी। कवके जे आहेत हे जे मृत अवशेष आहे म्हणजे जे मृत झालेले सजीव असतील तर यांच्यापासून अन्न शोषण करतात, म्हणून कवके जो आहे यांचा पोषणाचा प्रकार परपोषी। आणि जे प्राणी आहेत तर हे पूर्णपणे जे भक्षणवर या ठिकाणी अवलंबून असतात, अर्थातच ते दुसऱ्या सजीवावर अवलंबून आहेत म्हणून ते आहेत परपोषी।
म्हणून प्राण्यांचा सुद्धा जो प्रकार आहे तो परपोषी. तर अशा पद्धतीनं पोषणाचा प्रकार हा निकष रॉबर्ट विटाकर यांनी विचारात घेतला. त्यानंतर जीवन पद्धती अर्थातच लाईफस्टाईल. तर सजीवांची जीवन पद्धती कशी आहे, ते उत्पादक आहे, भक्षक आहे का विघटक आहे. जसं की उत्पादक हे जे असतात वनस्पती, आपण पाहिलं की सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः हे वनस्पतीच्या पानामध्ये तयार करतात, म्हणून वनस्पती हे उत्पादक आहे. प्राणी हे दुसऱ्या सजीवावर अवलंबून आहेत म्हणून ते भक्षक आहेत. आणि कवके हे जे मृत सजीव आहेत यांचं विघटन करतात म्हणून ते विघटक आहेत. तर अशा पद्धतीचा निकष जीवन पद्धती हा सुद्धा विचारात घेतला. आणि सर्वात शेवटचा जो निकष आहे तो आहे वर्गानुवंशिक संबंध अर्थातच फिलोजिनेटिक रिलेशनशिप. तर यामध्ये आधी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी जो की पेशीचा प्रकार आहे आणि एक पेशीय ते बहुपेशीय म्हणजे तो सजीव एका पेशीपासून बनलेला आहे का अनेक पेशीपासून. तर हा जो वर्गानुवंशिक संबंध आहे हा सुद्धा निकष रॉबर्ट विटाकरनं वर्गीकरण करताना विचारात घेतला. त्यानंतर आता रॉबर्ट विटाकरनं नेमकं सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं याचा चार्ट आपण समजून घेऊ. तर सर्वप्रथम वनस्पतीच्या पेशीच्या प्रकारावरून अगोदर 2 गट तयार होतील. एक आहे आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आता आधी केंद्रकी हे जे सजीव असतात हे सामान्यपणे एक पेशी असतात आणि यामधली जी पहिली सृष्टी रॉबर्ट विटाकरनं तयार केली ती आहे मोनेरा. अर्थातच मोनेरा सृष्टीमधील जे सर्व सजीव आहेत हे आधी केंद्रकी पेशीपासून बनलेले असून ते एकच पेशीपासून तयार झालेले आहे, अर्थातच ते एक पेशी आहेत. त्यानंतर दृश्य केंद्रकी जे आहेत तर यामध्ये 2 गट होते. काही सजीव हे दृश्य केंद्रकी पेशी असताना एक पेशीय होते तर काही बहुपेशीय होते. आता दृश्य केंद्रकी असताना एक पेशीय असणारे सजीव यांची एक सृष्टी त्यानं तयार केली, ती आहे सृष्टी क्रमांक 2. तिचं नाव आहे प्रोटिस्टा. म्हणजे प्रोटिस्टा हे दृश्य केंद्रकी असणारे एक पेशीय सजीव आहेत. त्यानंतर दृश्य केंद्रकी पेशी असताना बहुपेशीय असणारे जे सजीव आहेत यांच्या आणखीन 3 सृष्टी तयार केल्या रॉबर्ट विटाकर यांनी. आणि त्या 3 सृष्टी म्हणजे पहिला आहे सृष्टी क्रमांक 3 कवके, सृष्टी क्रमांक 4 वनस्पती आणि सृष्टी क्रमांक 5 प्राणी. तर हे कवके, वनस्पती आणि प्राणी या सृष्टीमधील सर्व सजीव हे दृश्य केंद्रिकीय पेशीपासून बनलेले असून ते बहुपेशीय सजीव आहेत. आता यामध्ये कवकाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर कवके जे आहेत तर या सृष्टीमधील सजीव हे पेशी भित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव आहेत. आता पेशीच्या सर्वात बाहेरचं जर आवरण पाहिलं आपण तर ते असतं पेशी भित्तिका. आणि हे पेशी भित्तिका आहे ज्याला आपण सेल वॉल म्हणतो, तर ती प्राण्यांमध्ये या ठिकाणी त्याला आपण असं म्हणू की ती नसते प्राण्यांमध्ये, पण वनस्पती आणि कवकामध्ये असते. तर पेशी भित्तिका असणारे परंतु स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे कवके जे आहेत ही प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. त्यानंतर सृष्टी क्रमांक 4 जर पाहिला आपण तर ते आहेत वनस्पती. त्यांचं वैशिष्ट्य मी सांगितलं की वनस्पतीच्या पेशीमध्ये सर्वात बाहेरचं आवरण हे पेशी भित्तिका असतं आणि त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर ते पानामध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीनं क्लोरोफिल असतं पानामध्ये, तर आणि प्रकाश संश्लेषण करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अशा स्तोयपोषी सजीवांचा एक गट अर्थातच तो आहे वनस्पती. आणि सृष्टी क्रमांक 5 जी आहे ती आहे प्राणी. आणि प्राण्यांमध्ये जर पाहिलं आपण तर पेशी भित्तिका ही प्राण्यांमध्ये नसते. तर अशा प्रकारच्या 5 सृष्टीमध्ये पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ही रॉबर्ट विटाकर यांनी शोधून काढली होती.